वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आमचे हिंदीचे मशहूर कॉमेंटेटर शेरो शायरीचे बादशाह अर्थातच आमचे बाबूशाह सर यांचा आवाज आपल्याला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐका मिळेल। हेलो हेलो बहुत बहुत चलिए बहुत बहुत शुक्रिया जगदीश सर। चलेंगे एक बार सचिन दादा भूर देखिए बात करेंगे लेजेंड से। क्या बढ़िया तजुर्बा बताए। देखिए साड़ी के साथ साथ ये बताए कि घर पर सिस्टर लीजिए, मिसेज लीजिए, मदर लीजिए, बहुत सारे देखिए और थोड़ी सी अलग फीलिंग रहेगा। और टूर्नामेंट की भी देखिए उन्होंने जिक्र किया, बड़ा अच्छा शुरुआत देखिए यहाँ से मिल चुका है कि आगे जाकर ये टूर्नामेंट पहला सीजन है, बहुत कुछ परिवर्तन देखने को मिलेगा यहाँ पर से। जिस तरह से यहाँ पर गेंदबाज ऋषभ देखिए आने वाले वक्त में उम्बरली में देखिए एक बड़ा बिग शो नाइट आपको देखने को मिलेगा 15 से लेकर 19 से। और जहाँ पर देखिए प्रेम खेलना पसंद करते हैं उम्बरली टीम। देखिए डम्बोली भिवंडी रायगढ़ से पेंदर नाइट में भी देखिए जाकर इस सीजन में बहुत बढ़िया काम, लेकिन उनकी 40+ टीम ने देखिए यहाँ पर काम लगभग पहला बना लिया यहाँ से। कोई बात नहीं, हार जीत होता रहता है। मनपड़ा 40+ टीम आपको भी शुभकामना। प्रवीण दादा वजह पूरी देखिए टीम से बहुत बढ़िया देखिए एक 40+ और जो रेगुलर्स यहाँ पर देखने के साथ साथ मैच में मजा आता हुआ। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा एक बिग फाइट मुकाबला रहेगा। इसके बाद है बदलापुर विभाग से देखिए मानकुली टीम और सोनारपड़ा देखिए बात करेंगे चैंपियंस टीम इस सीजन के। स्वर्गीय रतन बॉट ट्रॉफी आज मानकुली देखिए भिवंडी में भी जीत कर आई है। और यह चले ये स्नो और बाल बाल यहाँ से बचे। यहाँ पर ना करते प्यार में कर गए, रन ले या ना ले, ये दुविधा बना रहता है यहाँ से। इसलिए कहते ना तालमेल बहुत कुछ मायना रखता है यहाँ से। बहुत बढ़िया देखिए हमारे डीजे की बात करेंगे तो यहाँ से आइक बेरा डीजे समीर दादा पटेल देखिए उत्तर से जगदीश सर मजा आता हुआ। अब डीजे देखिए बहुत बढ़िया साउंड सिस्टम यहाँ पर हम जुड़ेंगे। यहाँ पर जितनी भी अतिथि मान्यवर हैं सभी का तहे दिल से स्वागत। चलेंगे मैच की तरफ फिर से एक बार। टॉस का बॉस बात करेंगे तो यहाँ से बहुत बढ़िया ऋषभ की बात करेंगे यहाँ से। इनके हमेशा मैं जिक्र करता हूँ, ये ऋषभ लीजिए या ऋषभ पंत कर लीजिए, बल्लेबाजी में आते हैं जब ऋषभ पंत के अंदाज से बल्लेबाजी करते हैं। गेंदबाजी में भी लंबी समय से देखिए अनुभव एक्सपीरियंस है। कल्याण डम्बोली बदलापुर से हमेशा इस गढ़ में खेलना पसंद करते हैं। और टॉच का जहाँ तक बात करेंगे बहुत बड़ा अच्छा देखिए यहाँ पर से गाँवदेवी उम्भरली। और यहाँ से देखिए बात करेंगे योगेश पवार देखिए प्रतिष्ठान इस नाम से तिसगांव टीम है। योगेश पवार प्रतिष्ठान गाँवदेवी उम्भरली टीम है इस नाम से। सोमनाथ ने निश्चित रूप से यहाँ पर जिक्र किया कि जब तक हम रहेंगे निश्चित रूप से इस नाम से खेलते रहेंगे। जरी मेरी क्रिकेट क्लब देखिए बात करेंगे तिसगांव। चलिए आतिश देखिए इस वक्त हमारे डिनर के लिए गए यहाँ पर से दारू लेके देखिए राइजिंग स्टार से प्रणव देखिए हमारे साथ इस वक्त स्कोरिंग में जुड़ी। कोई बात नहीं, धीरे धीरे हर कुछ सीखने को मिल जाता है। पहला ओवर समाप्त हुआ, पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है 4 रन बनाए यहाँ पर प्रणव। 4 निकालिए यहाँ से, हो जाएगा धीरे धीरे। ओवर की बात करेंगे, कोई सफलता नहीं, 4 रन यहाँ से आया। और इस बार देखिए खींचकर मारा यहाँ से, लंगत तैनात है लेकिन बन जाएंगे दर्शक यहाँ से। पावर हिटिंग देखिए यहाँ से AK-47 चरण
और बहुत बढ़िया देखिए अच्छा रनिंग बिटवीन यहाँ से प्रेम की बात करेंगे यहाँ से सचिन भुई देखिए जब से रेगुलर क्रिकेट से 40+ में गए और तभी से देखिए प्रेम ने जवाबदारी बहुत अच्छा उठाया यहाँ से जवाबदारी को स्वीकार किया और उसके साथ साथ देखिए बाकी के खिलाड़ी भी यहाँ पर है यस देखिए उनके साथ देते हुए यहाँ से 3 रन भाग कर तेजी से और उसके साथ साथ टीम का स्कोर पहुंचा यहाँ से 13 रन से मिड ऑफ पर देखिए फंस गए भाई यहाँ से फुल लेंथ था यहाँ से स्ट्रेट खेलना चाहते थे यहाँ से हवा मेरा और बढ़िया कैच यहाँ से सफलता मिलता हुआ यहाँ पर जरी मरी थी स्काउट टीम को दादा पार्टी से इस वक्त तस्वीर रखते हुए गुजारिश करना चाहेंगे आइए आपका स्वागत है दिनेश दादा और उसके साथ साथ देखिए बात करेंगे तलोजा मस्कुर के ये 1 जोड़ी देखिए गोल्डन मैन दीपक सेठ पाटिल देखिए संतोष सेठ पाटिल देखिए बात करेंगे जो यूट्यूब लाइव देखिए देख सकते हैं जिसका ओनर स्क्रीन पर देखिए तस्वीरें और इस वक्त मैच का एंजॉय ले रहे हैं और इस टूर्नामेंट में भी जुड़ेंगे यहाँ पर शेयर बहुत बढ़िया देखिए एमएलए ट्रॉफी तलोजा मस्कुर कौन भूल सकता है बिग शो दीपक दादा पाटिल देखिए समाज सेवक हैं लेकिन गोल्डन मैन के नाम से जाने जाते हैं इस वक्त मैच का एंजॉय लेते हुए दादा आपका स्वागत है लेकिन यहाँ देखिए मौका था ओ एक ही हाथ लिए थे यहाँ पर अगर कैच बन जाता तो फिर कामयाब बन सकता था यहाँ से फील्डर की बात करेंगे फील्डर थे वहां से हितेश गायकवाड़ देखिए फील्डर थे यहाँ से लेकिन फंसते हुए यहाँ से चलिए लक्ष्मण दादा फिर देखिए यहाँ से गेंद तैयार और बहुत बढ़िया देखिए बहुत सारा शुभकामना देखिए टीम के लिए आता हुआ स्क्वायर लेग देखिए यहाँ से लक्ष्मण दादा फिर देखिए बात करेंगे जिनकी तरफ से हमारे लिए टीम के लिए देखिए शुभकामना मुकेश दादा फिर खोने देखिए मैच के एंजॉय लेते हुए यहाँ से बहुत देखिए जब रात होता है ना क्रिकेट के चाहने वाले जुड़ जाते हैं लेकिन उतना बढ़िया टाइमिंग देखिए यहाँ से चौका देखिए आता हुआ टीम का स्कोर देखिए यहाँ से 20 रन बनाए फर्स्ट इनिंग में हम जुड़े हैं इसलिए थोड़ा सा जब देखिए मैसेज रहता है कोई शुभकामना हम पहुंचा देते हैं लेकिन मैच जब क्लोज रहता है सेकंड इनिंग की बात आती है थोड़ा ये चीज़ से भी हम दूर रह जाते हैं लेकिन कोई बात नहीं क्रिकेट के चाहने वाले देखिए थोड़ा उनका भी चर्चा कर लेते हैं लेकिन जब ज़्यादा शुभेच्छा मैसेज हो जाता है फिर मजबूरन हमें भी उससे दूर रहकर मैच में रहना पड़ता है कोई बात नहीं भाई जुड़िए टीम के साथ है हर किसी को आना कठिन ही है चले भाई सफलता हाथ लगती हुई यहाँ से बड़ा विकेट देखिए यहाँ से बिग विकेट यहाँ से क्योंकि खास करके देखिए बात करेंगे प्रेम रतन धन पाओ और प्रेम का विकेट गिर जाना यहाँ पर 420 का झटका अपने मिलती है तो नहीं चलिए मैच में जब रहते हैं मैंने यही बात बताया जगदीश सर थोड़ा नजरे है और इसलिए देखिए जगदीश पाटिल सर आपको खास करके इस टूर्नामेंट में बहुत सारी टूर्नामेंट में देखिए इन्हें बड़ा रोल दिया जाता है जैसे हमारे रायगढ़ में महागुरु को रोल दिया जाता है मेहमानों के यहाँ से चलिए यहाँ से बात करेंगे कुछ फील्ड में देखिए सजाओ यहाँ पर से
प्रमोद अगला सब देखिए बात करेंगे पुलिस पार्टी सलाहकार देखिए यहाँ से रायगढ़ समालोचक एसोसिएशन के बहुत बड़े देखिए एक साथ इकट्ठा करके लेके चलने वाले बहुत बढ़िया अगले परिवार का देखिए हमेशा हमें सपोर्ट रहा है यहाँ से क्रिकेट में। और ये चलिए ड्राइव यहाँ से बहुत बढ़िया देखिए यहाँ से और बहुत बढ़िया देखिए यहाँ से सिंगल आता हुआ डबल लिए शायद मुझे लगता है सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए यहाँ से 2 रन आता हुआ और 2 के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ पर से और 22 देखिए 22 रन यहाँ से। चलिए बहुत बढ़िया देखिए वेलकम स्वागत है हरीश दादा यहाँ पर वाकल उनके साथ साथ देखिए हमारे प्रमोद दादा अगले यहाँ पर तैयार से अगले परिवार देखिए बात करेंगे चाहे कंपनी में लीजिए क्रिकेट के मैदान में लीजिए हमेशा सपोर्ट रहता है। नहीं निश्चित से भुलाना बड़ा कठिन है यहाँ से। और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 23 देखिए 23 रन बनाए यहाँ से। लेकिन देखते हैं यहाँ पर साझेदारी अच्छा बन रहा था प्रेम का विकेट गिरने के साथ साथ एक अब प्रेम के साथ साथ अपने आप खिलाड़ी अपने टीम को देखिए प्रतिक्रिया देना पड़ रहा है। 40 प्लेयर देखिए उम्बारली टीम भी मैच को देख रहे होंगे बड़ी अच्छी तरह से मुकाबला अभी भी जीते यहाँ से राजकुमार देखिए मैदान पर उनका साथ देने के लिए यहाँ से जूनियर प्रेम है यहाँ से बहुत बढ़िया। समय के पास इतना समय नहीं जो आपको समय दे सकें इसलिए समय के साथ मुकाबले में चलना बहुत जरूरी है। अगला मैच में देखिए टॉस के लिए दोनों कप्तान से खास करके देखिए बात करेंगे अगला मुकाबला मानकीवाली देखिए बात करेंगे बदलापुर की एक अच्छी टीम है और उसके साथ है आरिम सोनार पड़ा टीम देखिए आज खेलेंगे स्काई 11 के नाम से। उमेश दादा पाटिल देखिए हम देख सकते हैं यहाँ से बहुत अच्छी देखिए पूरी मैनेजमेंट देखिए यहाँ पर जानकारी लेते हुए यहाँ से डिनर का समय डीजे से लेकर लाइव से लेकर कमेंटेटर से लेकर से ग्राउंड्समैन से लेकर अंपायर से लेकर सभी का जायजा लिया जा रहा है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 25 रन यहाँ से लेकिन थोड़ा सा रनों में अंकुश लगाया कहीं ना कहीं इस ओवर में। अच्छा यहाँ पर ऋषभ टीम के लिए देखिए दूसरा ओवर लेकर आते हुए ऋषभ देखिए बात करेंगे यहाँ से और इस बार देखिए खींचकर मारा है ऊंचाई तो ली है थोड़ा लंबाई की कमी यहाँ से और एक विकेट की देखिए गिरता हुआ यहाँ से कहते ना वक्त जैसा भी हो बीतता है जरूर और खिलाड़ी मान ले तो भाई वक्त के साथ है सफलता मिलता है जरूर और इस सबको मिलता हुआ यहाँ से सफलता और विकेट नंबर गिरता हुआ प्रेम जूनियर तीसरा उम्बारली टीम को बड़ा झटका। एक अच्छी तैयारी प्यार दिलों का मेला है और ये बहुत बड़ी मेला देखिए नारवली के सरजमी के ऊपर है प्यार मोहब्बत से देखिए यहाँ से जुड़ा हुआ है तभी तो देखिए यहाँ से अगले साहब देखिए हरीश दादा देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए मैं जिक्र इस साल देखिए बात में लगातार बताते आ रहा अगले अवसर कि ज़मीन पर मकान बना लेना बड़ा आसान है बड़ी बड़ी इमारतें बना लेना बड़ा आसान है किसी के दिलों में जगह बनाना ये इतना आसान नहीं रहता है। आज देखिए जो हमारे मंच पर VIP डाइस में देखिए आज जयेंद्र दादा पाटिल देखिए पूरी उनके पाटिल से परिवार मित्र परिवार ग्रामस्थ मंडल नारिवली देखिए 40+ नारिवली रेगुलर नारिवली देखिए यहाँ से और बहुत बढ़िया देखिए एक दूसरे के दिल के साथ जुड़ते जुड़ते यहाँ से आज मोहन दादा पाटिल नहीं है निश्चित रूप से थोड़ा मिस इन्हें कर रहे हैं हम पंजाब में हैं लेकिन जुड़े इस टूर्नामेंट में। ओ ये चलिए जगह बनाकर स्वीप खेला यहाँ से डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और एक तमाशा देख चरण मैं हूं खलनायक।
छक्के लगाते हैं 2000 उनके लिए कैश प्राइज है। देवेश दादा पाटिल देखिए इनकी तरफ से यहाँ से क्या बात है, यहाँ पर नायक नहीं खलनायक सबको पता है, अकेला है तो इस वक्त मैदान के अंदर देखते हैं राजकुमार नायक क्या खलनायक बनते हैं। टीम का स्कोर देखिए 32 तक पहुंचा है। मैदान पर ड्रिंक से वापस चलते हैं डीजे के पास, जब वापस लौटेंगे साहिल के देखिए 3 छक्के के लिए यहाँ से 2000 के आसपास जमा हो चुका है। तर याच्यानंतर 40+ सामना होईल 4 ओव्हरचा। 40+ पहिला सामना जिंकला या एडुटने आणि त्याच्या विरोधात उंबारली या 2 संघांमध्ये होईल आणि त्यानंतर सोनारपाडा आणि मानकिवली यांच्यामध्ये सामना होईल। नहीं अच्छी बात है, 40+ को जल्दी रिलैक्स कर दीजिए भाई, इस उम्र में देखिए इतनी अच्छी मेहनत कर रहे हैं। और सीधा देखिए आज आखिरी मैच उनके लिए रहेगा, सीधा टॉप 4 में जाएंगे यानी सेमीफाइनल में पहुंच जाएगा टीम। उसके बाद देखिए 2 प्राइज है जहां पर फाइनल में देखिए 2 टीम पहुंचेंगे, लेकिन आज जो टीम जीतेगा पहला टीम 40+ का सेमीफाइनल में पहुंचने वाली हो जाएगी और 2 टीम देखिए सुपर 8 में रेगुलर का टीम निकलेगा यहाँ से। लेकिन इसके बाद देखिए 40+ का मुकाबला होगा, पहला 2 विजेता टीम देखिए बात करेंगे खास करके हेडुशनी और इसके साथ उंबरली 40+ देखिए यहाँ से। तर हे दरम्यान आमचे माणकिवली संघ खेळणार आहे आणि ते खेळाडू पंकज बोले यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि गोट्या या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत है। चलिए पंकज भोले आग के गोले नीलेश दादा मराठी देखिए लेजेंड टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे अगर उनके साथ कोई अतिथि मानने पर और आए होंगे तो आइए तशरीफ रखिए। अगर वही सोनारपाड़ा टीम है उनकी भी देखिए यहाँ से आकाश दादा पाटिल लेके बात करेंगे। स्कायरा 11 के नाम से आज सोनारपाड़ा टीम आपको दिखेगा। अगर बिग पैकर देखिए ठाणे रायगढ़ नहीं, मैं कहूँगा महाराष्ट्र के यहाँ से आकाश दादा पाटिल से। और ये चलिए पल्ला थोड़ा सा जल्दी मुंह बंद करते हुए यहाँ से इंतजार वेट नहीं किया यहाँ से गेंद को आने का यहाँ से, लेकिन स्लिक बाई से देखिए एक रन आता हुआ। अभी भी 11 गेंद बचा है यहाँ से, आखिरी 11 गेंद देखते हैं यहाँ से कितना रन जोड़ेंगे टीम का। इसको देखिए राजकुमार को यहाँ पर स्ट्राइक मिलता हुआ, राजकुमार ने देखिए पिछला छक्का दागा था यहाँ से। जिस तरह अंधेरे के आगे सवेरा होता है उसी तरह से संघर्ष के आगे सफलता होता है। लेकिन देखते हैं यहाँ से दोनों टीम का संघर्ष जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। खुद को हमेशा चार्जिंग करो, क्योंकि अगर आपके अंदर चार्जिंग खत्म, जिस तार पर देखिए करंट नहीं रहता है उस पर कपड़ा सुखाया जाता है, इसलिए चार्जिंग में रहिए हमेशा। मनोज पवार सर देखिए कितनी चार्जिंग में है, अंपायरिंग भी करते हैं, जब जरूरत होता है टीम से उतरते हैं। और यह चलिए यहाँ पर कट खेला, कॉपर के ऊपर से खेला यहाँ से, लॉन्ग ऑफ के फील्डर को लंबा रेस लगाना पड़ा, तेजी से भागकर आते हुए यहाँ से रन देखिए ले या ना ले, स्नो चलता रहा यहाँ से। और तब तक देखते हैं कितना रन यहाँ से आता हुआ। यूं ही गिरते गिरते एक दिन संभल जाऊंगा, बदला नहीं खुद को बदल दूंगा। 3 रन लेते हुए यहाँ से और स्कोर 3 के साथ जाकर पहुंचा यहाँ से 36 रन। चलिए यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 36। इतिहास जिनके पूरे होते हैं, सपने अक्सर उनके पूरे होते हैं। खराब भलाई शुरुआत होते हैं, लेकिन अंत अगर सब कुछ ठीक रहा और जोखिम लेना होगा यहाँ से। कहा जाता है ना प्रणय, जोखिम जिंदगी का डाउन पेमेंट है। अगर तुरंत आपको डाउन पेमेंट लेना है तो जोखिम लेना बहुत जरूरी है। और ये चलिए जोखिम लिया, यहाँ से ऊंचाई ली है, क्या लंबाई भी जाता है। हाँ देखिए असल लंबाई भी उआना गट 6। बढ़िया देखिए यहाँ से जिंदगी में यहाँ पर टीम का स्कोर देखिए 42 तक पहुंचे। यहाँ पर बड़ा हिट था यहाँ से, यही तो बात छेड़ा था हमने कि जोखिम जिंदगी का डाउन पेमेंट होता है। अगर तुरंत आपको ताबड़तोड़ कुछ रन ढूंढना है ना, फिर जोखिम लेना जरूरी। यहाँ से छक्का तो आए, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 42 देखिए यहाँ से 42 रन। कहते ना किस्मत हमारे हाथों में नहीं होती है, पर मेहनत हमारे हाथों में होती है। किस्मत को वेट करो तो मुश्किल रहता है, लेकिन मेहनत को अपना हथियार बना लो, फिर कामयाब बन जाते हैं। किसी को हराने के लिए अपने आप से जीतना पड़ता है।
ओ खिंचकर मारा, खोद कर यहां से एलिवेशन भी अच्छा था। यहां पर दूसरा छक्का आता हुआ यहां से कैथीना लोकल ट्रेन में धक्का खाना और इस वक्त बैक टू बैक दूसरा छक्का खाना। कमाल का देखिए बैटिंग यहां से 48 रन टीम का स्कोर। चलिए यहां पर साहिल अगर और एक छक्का लगाते हैं, दिवेश दादा पाटिल की तरफ से देखिए 2000 कैश प्राइज है। ओ ये कैश प्राइज देखिए आपको मिल जाएगा निश्चित रूप से। बहुत बढ़िया देखिए यहां से गेंदबाज तैयार, फिर क्या तीसरा छक्का, ओ खिंचकर मारा यहां से, ऊंचाई तो ली है और लंबाई भी, 2000 भी आएगा भाई यहां से। लेकिन अब तो गेंदबाज कहेगा भाई यहां से कि अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, 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 हाय तेरे वार से। माधुरी का सॉन्ग था तेजाब पिक्चर, माधुरी का तभी उम्र भी था 16, कमर भी था कोका कोला। कमर देखिए हंसी मत, कमर अगर कमरा हो जाएगा, फिटनेस बहुत कुछ मायना रखता है। चाहे डांस की दुनिया में लो, चाहे क्रिकेट की दुनिया में लो, माधुरी तभी हिट हुई थी, फिटनेस बड़ा अच्छा था। 1 2 3 12 13 तेजाब पिक्चर में आग हो गए थे। लेकिन आज अगर आपका कमर कमरा हो गया, आज भी देखिए सर कुशना 7 पुते देखिए क्या फिटनेस, लचक फचक के मारते हैं सिक्सर हेलीकॉप्टर्स। तो ये बहुत कुछ मायना रखता है यहां से। नीलेश दादा मराठे देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए गुजारिश करना चाहेंगे, आइए एक लेजेंड खिलाड़ी खास करके बदलापुर समान के लिए टीम यहां से उपस्थित दिखाएं। यहां से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 54 देखिए यहां से 54 रन है। और अभी देखिए बात करेंगे 6 गेंद बचा है यहां से, 6 गेंद से यहां पर यही तो बात चढ़ा भाई, फिटनेस बहुत कुछ मायना रखता है। खुद को जितना फिट रखोगे और उतना हिट दोगे। अभी भी देखिए 6 गेंद बचा है यहां से। सचिन भूरी देखिए आपने देखा 40+ के मैच में क्या फिटनेस, 40 के ऊपर देखिए। लेकिन इसके आप फिट रहने के साथ साथ है अगला मैच भी रहेगा 40+ के यहां से। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से 54 रन बनाए, लेकिन 6 गेंद बचा है यहां से। लेकिन इस अंतिम 6 गेंद के अंदर चलिए गेंदबाज में देखिए यहां से थोड़ा सा फील्ड में बदलाव किया जा रहा है यहां से। कोई बात नहीं भाई, होता है, चौका छक्का आता है, लंबा ओवर आता है। 22 रनों का ओवर आया खास करके ओमकार के ओवर में। चलिए स्कोर देखिए जाकर 54 से 54 रन बनाए यहां से। ओ बड़ा अच्छा गेंद देखिए यहां से, यही करना होगा भाई यहां से। इसलिए तो कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। हर गेंद पर समस्या आती रहती है, कभी भी देखिए यहां से रास्ता आसान नहीं रहता है, आसान बनाना पड़ता है यहां से। डॉट गेंद निकलता हुआ, लेकिन से ये डॉट गेंद देखिए अगर अंतिम ओवर में ज्यादा से ज्यादा खेल गए फिर कठिन बनेगा यहां से। अगर 60 के ऊपर पहुंचना है, लगातार देखिए सामने से दिखते आ रहे हैं, रन बन रहा है। और खोद कर निकाला यहां से, मिडा ऊपर देखिए यहां से फील्डर्स जाकर कवर किए यहां से, लेकिन लॉन्ग ऑफ पर देखिए, लेकिन से तब तक दोनों बैटर को यहां से 2 रन मिलता हुआ। 2 रनों के साथ साथ टीम का स्कोर 56 तक पहुंचा है यहां से। लेकिन अभी भी देखिए यहां से बात करेंगे, गेंद बचा है 4 गेंद अभी भी शेष है यहां से। अंतिम ओवर देखिए गेंदबाजी में यहां से विपुल देखिए यहां से बहुत बढ़िया नियंत्रण दिखाते हुए यहां से। कहते ना उड़ान तो भरना है चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है तो फिर खुद से चाहे क्यों ना लड़ना पड़े। यहां पर विपुल देखिए यहां से अपने आप से लड़ते हुए अपनी टीम को अच्छा स्थिति में रखना चाहते हैं। लेकिन वही बात करेंगे राजकुमार और आशुतोष की जोड़ी देखिए यहां से। राजकुमार देखिए स्ट्राइक पर है, ये भी तो वही चाहेंगे भाई, उड़ान तो भरना है चाहे हमें भी कितना बार गिरना पड़े।
ये चलिए उड़ान तो भरना है, चाहे कितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है, चाहे खुद से क्यों ना लड़ना पड़े। और एक आता हुआ गगनचुंबी चरण। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर, मैं न रुकेगा। राजकुमार का देखिए यहां से बल्ले से आता हुआ 6 रन। एक राजकुमार का डायलॉग था भाई, हवाओं के टकराने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। तो देखिए यहां से उन्होंने दिखाया सिंगल डबल से देखिए वो सुराग नहीं मिलेगा आपको कहीं ना कहीं। राजकुमार और इस बार देखिए बल्ला घुमा, थोड़ा सा मौका है, लेकिन कह देना किस्मत भी कभी कभी बहादुरों के साथ। एस्नो आखिर में देखिए ब्रेक पीछे लिए और राजकुमार अपना विकेट को बचाए। पता है यहां से अभी भी आने वाला 2 गेंद बचा है, लेकिन सिंगल के साथ साथ टीम का स्कोर है 63 देखिए 63 रन। क्या मुकाबला चल रहा है भाई यहां से। इसलिए तो कहा जाता है शहर का दबाव और नारिवली का हवा ये बदलता रहता है भाई यहां से। जैसे रात बदलेगा, मैच बदलेगा, हालत बदलेगी। और टोटल देखिए शागर पहुंचा यहां से 63 63 रन है। अभी भी देखिए 2 गेंद से यहां से स्ट्राइक पर देखिए आशुतोष, क्या गेंदबाज या बल्लेबाज। ओ बल्ला घुमा यहां से। कहते ना अगर शमशान में पान का टपरी हो तो खरीदने वाला कहां से हो। गेंद ऐसी जगह देखिए गिरा, जाना कोई फील्डर थे ना दर्शक थे। यहां से शॉट एक्स्ट्रा कवर नहीं है, मिड ऑफ नहीं है, यहां से पॉइंट था, यहां से उनसे दूर था गेंद यहां से। लेकिन अभी देखिए एक गेंद बचा है यहां से और स्ट्राइक पर देखिए राजकुमार ने अभी तक राज करते हुए यहां से। साहिल देखिए 3 छक्के लगाए हैं उनके लिए, 2000 यहां से जमा है। मैच के बाद दिया जाएगा। ओ ये चलिए आखिरी में विकेट दिखा दिए भाई गेंदबाजी यहां पर के उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे और अपनी टीम को यहां से वापसी दिलाऊं कैसे। कमाल का ओवर विपुल करा, भलाई देखिए यहां से छक्के खाए, लेकिन ओवर को लंबा नहीं बना दिए। 10 रन टीम का स्कोर देखिए 64 बनाए। यहां से जीत के लिए 65 की जरूरत है। अगला मैच टॉच यहां पर चलिए 40 प्लस का तो अनाउंसमेंट किया गया था, क्या 40 प्लस खिलाया जाएगा यहां से। रेडूस ने देखिए बात करेंगे उमरली 40 प्लस आइए टॉच के लिए। और साहिल आपके लिए 2000 है, मैच के बाद आकर ले सकते हो। दिवेश दादा पाटिल देखिए 3 छक्के के लिए जिनकी तरफ से कैश प्राइज था स्कोरर के पास है। मैच के बाद है आपको दिया जाएगा यहां से। चलिए प्रथमेश ठाकुर जोड़ी यहां पर तुरंत आकर। जगदीश पाटिल सर, प्रथमेश ठाकुर। तो चलिए बात करेंगे उमेश दत्ता पाटिल लेके यहां से जानकारी देते हुए 40 प्लस का मैच खेला जाएगा। चलो उंबरली संगाजी कर्णधार, हेडुस ने संगाजी कर्णधार या टॉस साथी लवकर से 40 प्लस का क्वालिफाई मैच है, यानी जो टीम मुकाबला जीतेगा सीधा देखिए बात करेंगे टॉप 4 में जाएगा। लेकिन क्वालिफाई के लिए आपको फाइनल में जाना पड़ेगा। जो प्राइज है देखिए हरीश दादा फिर देखिए हम देख सकते हैं, अरुण दादा गुरपेकर देखिए यहाँ पर रवि दादा देखिए देख सकते हैं यहाँ से, और उसके साथ साथ देखिए हम देख सकते हैं यहाँ पर प्रमोद दादा अगले देखिए यहाँ से अतिथि मान्य वर्ष। चलिए दोनों कप्तान से उंबरली 40 प्लस संघाचे कर्णधार से हेडुस ने 40 प्लस संघाचे कर्णधार या टॉस साठी लवकर से तर दरम्यान टीम रेग्युलर गावदेवी उंबारली खेळते आणि अर्थातच स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठानच्या वतीने त्याचबरोबर आपण आज सर्वांना विनंती आहे की आपण उभे राहा, कारण
उंबारली संघाच्या वतीने कैलासवासी येसुबाई पुंडलिक भोईर अर्थातच आमचे प्रेम भोईर यांच्या आजी ज्या आपल्यातून निघून गेल्या त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती ओम. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करू आपण. पोलीस पाटील साहेब या, प्रमोदजी अगलावे यांच्याच शुभ असे आपण टॉस करू. दोन्ही पोटी प्लसचे संघ पाहा मिळतात आपल्याला आणि या 16 संघांना टी शर्ट पुरस्कृत केल्यात. परेश शेठ टकर आणि रामशेठ भोईर यांच्या वतीने 16 संघांना टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्यात. टॉस जिंकला या टीम एडुटने संघाने निर्णय. ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम एडुटने संघाने आणि त्यानंतर सामना होईल सोनार पाऱ्याच्या विरोधात मानकिवली संघ. उंबारलीचा जो साहिल ज्याने लागोपाठ 3 षटकार ठोकले त्याच्यासाठी देवेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू. सावलाराम काकांना विनंती करेन की आपण या. आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे सल्लागार आणि त्याचबरोबर पोलीस पाटील संघटनेचे श्रीमान प्रमोददादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करतोय. खरं तर न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटना या प्रमोदजी त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह दिले जात आहे पोलीस पाटील साहेबांना. खरं त्यांची ओळख त्यांचे पिताश्री नाथाशेठ अगलावे यांचे सुपुत्र प्रमोददादा. त्याचबरोबर पुढचा सन्मान माऊली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य हरेश शेठ भोईर यांच्या वतीने सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान केलं. हरेश शेठ भोईर यावं. अजय आमचे अजय पोरजे यांचे शुभ हस्ते आपण सन्मान करू. मॅच चालू होते. ही वन सामन्याची सुरुवात. धन्यवाद महागुरु, धन्यवाद बाबू शास्त्र, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. मॅच इज ऑन. साइड आम ऍक्शन. जसा आला तसा पाठवलं. भोईरच्या विरोधामध्ये तडाखा. गायकवाडचा चाबूक शॉट, चौकार. सोन्या गायकवाड, ऋषभ गायकवाडचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप, सुंदर फटका होता. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. बाजी बैलाचे मालक आमचे हरेश शेठ गायकवाड, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या वतीनं. तिस्कर फॅमिलीचा लाडका वेगाचा सौदागर रफ्तारचा बेताज बादशाह आमचे बाजी ग्रुप तिसगाव यांच्या वतीनं बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. फटका सुंदर का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक सुरुवात झाली. 65चा पाठलाग करताना ऋषभ गायकवाडनं हात खोललेत. दुसरा चौकार. सुंदर फटकेबाजी मैदानाचा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या डाव दुसरा सुरू आहे आणि या डावाची अतिशय चांगली सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.
बॅक टू बॅक 3 षटकारासाठी युवा उद्योजक तिसगाव आमचे बंधू तुल्य मित्र मोठे बंधू अर्थातच तेजस भगवान गायकवाड यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक. ओहो हो गॅप मध्ये खेळलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. काय सुंदर फलंदाजी. डावखुरे हाताचा विस्फोटक फलंदाज तिसगाव संघाचा रिषभ गायकवाड करतोय मैदानाच्या आतमध्ये. या संघाचा मुख्य गोलंदाज तारणहार सोमनाथ भोईरच्या विरोधामध्ये 3 चौकार. बाजी आपल्याला पाहायला मिळते. ब्युटिफुल बॅटिंग बाय रिषभ गायकवाड. सुंदर फलंदाजी. खरंच कौतुकास्पद बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जितके सुंदर फटके ऑन साइडला तो खेचतोय, ऑफ साइड रिजमध्ये देखील तितके सुंदर फटके आपल्याला पाहायला मिळतात. विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करतोय. या क्रीडांगणावरती थैमान घातलाय डावकुऱ्या त्याच्या विस्फोटक फलंदाजानं. अर्थातच नाव त्याचं सोन्या आणि त्यानं सोन्यासारखी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. रिषभच्या बॅटमॅननं बॅक टू बॅक सलगचा चौथा. राणी धाबा चौकार. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली में. चौथा चौकार आणि आतिश आम्हाला माहिती देतात की या स्पर्धेतला एकमेव फलंदाज ज्यानं हा विक्रम केलाय. अर्थात श्रद्धांजली चषकामध्ये एकमेव रिषभ गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय जो खऱ्या अर्थानं हा विक्रम करतोय या स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक 4 चौकार. रिषभचा बॅटमॅन सोमनाथ भोईरच्या विरोधात साइड आर्म ॲक्शन फॉलो करण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडा दूर ठेवला. बचावात्मक गोलंदाजी करतात गोलंदाज आणि तो प्रयत्न अंगलठी येतोय. अतिरिक्त धाव तिसगाव संघाचा डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. सागर गायकवाडच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगलं प्रदर्शन या संघाचं आपण पाहत असतो. सोनारपाड्याची रन मशीन अर्थातच योगेश पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे तिसगाव संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि तिसगावचे सुप्रसिद्ध सोशल मीडियावरती चर्चेत असलेले अर्थातच आमचे 1 लाखाहून ज्यांचे अधिक फॉलोअर्स तुम्हाला पाहायला मिळतात प्रसिद्ध रील स्टार यश गायकवाड यांना देखील आम्ही विनंती करीत आहोत की आपण देखील या अतिथी मंचावर. आपलं देखील स्वागत आहे. अनेक अशा व्हिडिओज त्यांच्या सोशल मीडियावरती आपण पाहत आहोत. त्याच प्रकारे यूट्यूबवरती त्यांचे भरपूर सारे व्लॉग्स आपण पाहत असतो. या यश आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आज तर प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही पण नेहमीच प्लेइंग 11 स्क्वॉडमध्ये त्यांना आपण पाहत असतो. कदाचित दुखापतग्रस्त आहेत सोमनाथ. ओ हा देखील चांगला चेंडू. प्लम LP पंचांनी अपील उचलून धरली. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. बाबूला मैदान सोडावं लागेल. अनिकेत बॅक टू द डगआउट. शिरडोनचे सुप्रसिद्ध उद्योजक दिनेश दादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अप्रतिम क्रिकेटपटू त्यासोबत उद्योजक आमचे शिरडोनचे दिनेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर सागर गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती तो आलाय. कुठेतरी डावकुरा फलंदाजाला अजूनही डगआउटमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. सौरभ गायकवाडचा अजूनही वापर केला नाही आहे. त्यानंतर ओजी देखील अजूनही डगआउटमध्ये. तन्मय देखील अजून डगआउटमध्ये पाहायला मिळतं. सो काहीतरी वेगळी रणनीती काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे या मॅचमध्ये. यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. बिकॉज 3rd नंबरवरती आपल्याला सागर गायकवाड मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. नेहमी ड्रॉप सीन वरती जेव्हा तिसगाव संघ असतो तेव्हा तिथून येऊन संघाचं खऱ्या अर्थानं नेतृत्व करत असताना जबरदस्त कामगिरी करण्याचं महत्त्वपूर्ण योगदान असतं सागर गायकवाडचं. बट तो सध्या आता 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बॉलिंग मार्कवर फार एंड वरून 2nd ओव्हर ज्युनियर प्रेम भोईर होत होते. यार यंग टॅलेंटेड बॉलर आहे. यंदा संघामध्ये इम्प्रेस केलं या खेळाडूनं.
ओ काय घडलंय, मैदान सोडतोय, रिषभला सोडावं लागेल मैदान. बॅटचेस घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं सोमनाथ भोईरच्या विरोधामध्ये 4 चौकार लगावले होते तिथे मात्र यंग टॅलेंटेड गोलंदाज येतो आणि त्याची विकेट चटकावतो. ज्युनियर प्रेम भोईरच्या खात्यामध्ये पहिली सफलता. दुसरा धक्का जरीमरी क्रिकेट संघ 30 गावला. जी पाटील कोळेगाव उद्योजक यांना विनंती आहे की आपण या अतिथी मंचावर आपल्या श्रद्धांजली चषकाच्या निमित्तानं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. सेकंड ओव्हर स्टार्ट झाली आणि अगदी पहिल्या बॉलवरती ज्युनियर प्रेमच्या खात्यामध्ये सफलता. यंदाच्या हंगामामध्ये ज्युनियर प्रेमनं फार इम्प्रेस केलंय. अनेक असे विक्रम त्यानं गोलंदाजी करत असताना बनवल्यात. त्यामुळे आता तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. नेहमीच पॉवर प्लेचा पहिल्या 2 षटकांमधून 1 षटक तो हाताळत असतो आणि त्यानंतर पुन्हा सेकंड स्पेलमध्ये देखील मोस्टली आपण त्याला पाहत असतो. न्यू बॅटर इन. डावकुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज सौरभ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसकर फॅमिली सोन्या बाजे ग्रुप यांच्याकडून तिसगाव संघाला फार शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. वेगवान रंपाट सुसाट सुटली आहे. उंबारली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जुन्या प्रेम भोईर फार सुंदर गोलंदाजी ते करतायत. अतिशय नयनरम्य गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. अचूक टप्पा आणि भेदक मारा करणं खरंतरी त्यांचं कार्य आहे. स्वर्गीय येसुबाई, स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये खेळताना. सिनियर प्रेम यांचं खरंतर आजी आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आठवणीनं उजाळा देण्यासाठी आज या स्पर्धेमध्ये उंबारली संघ त्यांच्या नावानं खेळताना. व्हॉट अ ब्युटिफुल ड्राईव्ह. सुंदर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, मंत्रमुग्ध करणारा, तंत्रशुद्ध चौकार. రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలబనోళ్ళు లేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి. चला लिरिक्स समजतील अशी गाणी येऊ द्या. सागर पाटील आमचे तेजस पाटील उत्तर शिवसत. 12 वाजायला आलेत आता. कदाचित मला तर वाटतंय एकनाथ माळी यांची संगीत होतील. जुन्या प्रेम भोईर. ओ इथे संधी होती, डोक्यावर हात लावल्यात. आता अक्षरशः या मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. खरं तर ज्या फलंदाजानं आल्या आल्या चौकारानं सुरुवात केली आहे त्याची कॅच ड्रॉप केली. आता जीवनदान मिळालंय. सौरभने सांगितलं मला आशीर्वाद हवाय, दीर्घायुष्य हो. आणि बियॉन्ड द विकेट यष्टीरक्षक आपण पाहतात, मला तर वाटतं राजकुमार आहेत, त्यांनी हात वर केला आणि सांगितलं तथास्तु. आशीर्वाद मिळाला आता. शुभ आशीर्वाद, दीर्घायुष्य हो असा. वडवली गाव एंडकडून बॉलिंग मार्कवरती जुनियर प्रेम 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओ गुडलेन स्पॉट वरून टेक ऑफ करतोय बॉल. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फॉर द बॅट्समन. पूर्णपणे अचंबित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो त्याचे ॲक्शन पहा, रिलीजिंग पॉइंट, अचूक टप्पा, भेदक मारा, फार सुंदर गोलंदाजी यंदा हंगामामध्ये ज्युनियर प्रेम भोईरची आपल्याला पाहायला मिळाली. आणि एकदा का त्याला टप्पा सापडला तर त्यानंतर त्याचा विरोधामध्ये फलंदाजी करणं नेहमीच आपण पाहिलं अतिशय फार कठीण होतं. सध्या संघर्ष करतोय मैदानासातमध्ये धावांसाठी तो सौरभ गायकवाड. स्लॉट मध्ये जुसिया फॉली लॉफ केला, रडार मध्ये होता. सौरभ गायकवाड स्लॉट मधले बॉल कधी सोडत नाही. त्याने पाठवलं या बॉलला लॉंग ऑनचा डोक्यावर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय राणी धावा ब्रँडेड षटकार. और कौन अनाड़ी ये तो पता चलेगा आने वाले वक्त में. 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के बाद 27 2 विकेट के नुकसान पर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. व्हॉट ब्युटिफुल टेलिकास्ट.
फ्रॉम 2 अँगल्स, 2 अँगलवरून एकत्रितरित्या सध्या जे काही घडलं मैदानाच्या आतमध्ये ते तुम्हाला दाखवलं जात आहे. ऑफिशियल कॅमेरामॅनचा कौतुक आहे. खरं तर रात्रीचा काळोखामध्ये चेंडूला आपल्या कॅमेरा लेन्समध्ये कैद करण्याचा त्यांचा हा सफल प्रयत्न आपण पाहिलात. 28 2 षटकांचा खेळ संपन्न 28 आहेत. थोडी करेक्शन आम्ही करीत आहोत. 27 थांबा, चेक करतात सध्या आमचे स्कोरर. 18 धावा आहेत. येस, पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या. चला, हरकत नाही. लेग बायची धाव ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये कॅल्क्युलेट केली नव्हती. सो ओव्हरऑल पहिल्या ओव्हरमध्ये आला 17, त्यामध्ये एक लेग बायची म्हणजे 18 आणि या ओव्हरमध्ये आला 10 म्हणजे धावा झाल्या. आता 28 पाटलाग 65चा करायचा आहे. बॉल तयार. ऑन साइडला लॉफ करायचा होता. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. बेल्सची लाईट्स तर खऱ्या अर्थानं ऑन झाल्यात. यष्ट्यांचा आतमध्ये लाईट्स त्या ब्लिंक होत आहेत. फलंदाजी ते मात्र बाद होईल. विकेटचं पतन. सागर गायकवाड आता सोडेल मैदान. खुश हुआ. विश्लेषण सांगेन तुम्हाला एक्झॅक्टली काय झालं बघा. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. ऑनसाइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि काय घडलं की बॅल्स ऑफ झाले. बॅट लागली यष्टांवरती. हिट विकेट असेल पंच. येस, एक्झॅक्टली. अंपायर सहमत. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज तन्मय पाटील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावर. सागर गायकवाडला हवी तशी बॅटिंग करता आली नाही. या हंगामाच्या सुरुवातीच्या काळात सागर गायकवाडने जी बॅटिंग केली, जसं हंगाम सुरू झालं सुरुवाती काही स्पर्धांमध्ये त्याची तुफान बॅटिंग आपण पाहिली. त्यानंतर पुन्हा सागर गायकवाड नावाचं वादळ शांत होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं कारण काय अजूनही प्रेक्षकांना कळालं नाही. तसं उत्तर लवकरच मिळेल. बॉलिंग मार्कवरती सध्या सिनियर प्रेम. ज्या प्रकारे ज्युनियर प्रेमने विकेट घेऊन सुरुवात केली, सिनियर प्रेम देखील विकेटनं सुरुवात करतोय. पुन्हा संधी होती का? आता अंपायर्सकडे पाहिलं जाईल. संधी होती का? येस, डेफिनेटली. अंपायर्स तेच सांगतात, हो होती संधी. गोलंदाजाने मात्र प्रयत्न केले पण यष्टीरक्षकाचे प्रयत्न अपुरे पडले असं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार महत्त्वाचं. यापूर्वी सौरभ गायकवाडला जे जीवनदान दिलं होतं त्यानंतर त्याने षटकार लगावला. सो आता देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाटीलला जीवनदान मिळालंय. त्याचा फायदा तो उचलेल का? सारिका हॉटेल क्रीडांगण मुरबाडचं मला अजूनही आठवतंय. तन्मय पाटील अक्षरशः बरसला होता. त्याने वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 38 धावांची ती खेळी साकारली होती. पण ज्या प्रकारची त्याने बॅटिंग केली होती आजही आठवतात ते त्याचे फटके डोळ्यापुढे. सो तशाच प्रकारची कुठेतरी बॅटिंग करावी लागेल. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. रिव्हर्स फार सुंदर खेळतात सौरभ. कारण खरं तर ज्या क्रीडांगणावरती तिसगाव संघ सराव करतो नेहमी, त्या क्रीडांगणावरती डावखुरे आताच्या फलंदाजासाठी खरं तर धावा बनण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्यामुळे ऋषभ असतील, सौरभ असतील, नेहमी रिव्हर्स अस्त्र बाहेर काढत असतात. फार चांगले खेळतात मोस्टली, पण यावेळेस टायमिंग झालं नाही. नेहमीच रिव्हर्सचा फटका म्हणजे दुधारी तलवार त्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद वरना बर्बाद, लगा तो ताली वरना सुनो गाली. दरम्यान एकदा कंप्लीट फार वेगानं आल्या आउटफील्ड मधून. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जुनियर प्रेमला चपळ आहे, चालाक आहे. जुनियर प्रेम ज्या प्रकारे त्याने बॉलिंग देखील केली, एक षटकार एक चौकार जरूर आला, 3 डॉट आणि एक इम्पॉर्टंट विकेट त्याने मिळवली. बाद कोणाला केलं तर ज्या ऋषभनं सुरुवातीला 4 चौकार लगावले होते त्याला बाद केलंय. भन्नाट गती, योग्य टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला सिनियर प्रेमचे देखील पाहायला मिळते. सिनियर प्रेम देखील फार कमी कालावधीमध्ये चर्चेत राहिलेलं नाव आहे. फार सुंदर अष्टपैलू खेळ असा नेहमी आपण पाहत असतो. खेळाच्या पूर्वार्धामध्ये प्रेम आघाडीला आला होता. वैयक्तिक जवळपास 14 धावांची खेळी त्याची राहिली. राजकुमारने 24 धावा बनवल्या. सामना सुरू होण्याच्या पूर्वी जेव्हा राजकुमार कॉमेंट्री बॉक्स समोर होते तेव्हाच मी या गोष्टीचा अतिशय उल्लेख केला होता की हा या संघाचा असा खेळाडू आहे जेव्हा सर्व अपेक्षा संपतात तेव्हा तिथून तो खेळाडू जागा होतो.
त्यामुळे आज महत्त्वपूर्ण क्षणाला जिथे गरज होती संघाला तिथे मात्र त्याचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. गरज होती का या धाबेची, कशाला धावलास आणि धावता धावता रनआउट झालात हेच म्हणावं लागेल. तन्मय पाटील आता धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. चौतीस पहिले 18 मध्ये धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या झालेल्या त्या एकंदरीत अतिश आम्हाला माहिती आहे 31. सो येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 34. 34 धाबांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊया छोटा डीजे ब्रेक, देऊया संधी आई एकविरा साऊंड इव्हेंटला. देवी क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. जयेंद्र शेठ पाटलांनी केली नियोजनाची तयारी. स्पर्धेचे जनक, आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम श्रद्धांजली चषक 2020 सरकार म्हणून ज्यांची ओळख आहे, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अध्यक्ष, कुलदैवत मित्रमंडळ तथा प्रोप्रायटर राणी धाबा 2020 सरकार जयेंद्र शेठ पाटील यांचा मार्गदर्शनाखाली स्पर्धा. सांगितलं 12 बॉल 34ची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेकच्या पूर्वीच आम्ही माहिती दिली होती. 12 बॉल 34 धावांची गरज. न्यू बॅटर ॲट नंबर 6 ॲडव्होकेट हितेश गायकवाडला आपण पाहणार आहोत. ॲडव्होकेट लीगमध्ये फार सुंदर बॅटिंग त्याने केली. बट आता ग्रामीण क्रिकेट आहे गावच्या संघासाठी. आज आपल्याला खेळायचा बॉल एक मार्कवरती. या संघाचा सर्वाधिक महत्वपूर्ण खेळाडू तो अर्थातच उंबारली एक्सप्रेस ज्युनियर प्रेम भोईर. पहिलाच बॉल अतिरिक्त गती मिळवण्याच्या शोधामध्ये दिशेपासून नियंत्रण थोडं भरकटलं. वाईट बॉल, अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. योगेश पाटील सोनारपाड्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, तथा शिरडोन सामचे दिनेश दादा मात्रे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध व्हील स्टार यश गायकवाड देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. व्हाईट बॉल आला, अतिरिक्त धाव 12 बॉल 33 धावा. जुनियर प्रेम रफ्तार का सौदागर. ओ अंपायर सहमत आहेत. फिंगर अप. प्लम एलबी समोर अगदी 3 यष्ट्यांचा मधोमध सापडलाय. पकडलाय पंचानं. फलंदाज बाद होतोय. हितेश देखील सोडतोय मैदान. तू चल मे आया ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट गमावतोय सध्या बॅटिंग करताना टीम जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव. करायचा इक्वेशन कठीण झाले. 2 ते 3 मोठे फटके फार महत्वाचे आहेत. पण प्रेम ज्या प्रकारची गोलंदाजी करतो त्याच्या विरोधात मोठे फटके येणं फार कठीण झालं. सध्या तिसगाव संघ अडचणीत सापडला. त्याचं कारण फॉल ऑफ विकेट, सडन फॉल ऑफ विकेट. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिलं षटक शेवटचा बॉल विकेट मिळाली जिथे अनिकेत बास झाला. सेकंड ओव्हर व्हेरी फर्स्ट बॉल ज्युनियर प्रेम भोईरने विकेट मिळवली रिषभची. त्यानंतर आपण पाहतोय सागर गायकवाड स्वस्तात बास झाला. तन्मय धावचीच्या स्वरूपात बाद आणि ज्युनियर प्रेम जसा आला त्याने पुन्हा विकेट मिळवली. ॲडव्होकेट हितेश गायकवाडला त्यानं बाद केलं. त्यामुळे कोणत्याही फलंदाजाला थांबून हवी तशी धावसंख्या बनवता आली नाही. दोन्ही डावखुर आताच्या फलंदाजांचा अपवाद सोडला तर इतर कोणत्याही फलंदाजांनी डबल डिजिटमध्ये स्कोर केलाच नाही. पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सौरभ गायकवाड आहे. त्यामुळे या संघाला
अजूनही त्या खेळाडूकडनं अपेक्षा असतील. तिसगावकरांना अजूनही या खेळाडूकडनं अपेक्षा आहेत, कारण विस्फोटक फलंदाजी करणं या खेळाडूची ओळख आहे. अनेक अशा मॅचेस त्यानं तिसगावसाठी जिंकून दिल्यात, पण समोर त्याच्या तितकंच कडवट आव्हान आहे. एक्सप्रेस सुटली आहे. उंबारली एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती ज्युनियर प्रेम कॅच कॅरी करेल का? येस डेफिनेटली. व्हॉट अ सुपर्ब कॅच, रनिंग अँड स्टनिंग कॅच, मॅग्निफिसंट कॅच आपल्याला पाहायला मिळतंय. व्हॉट अ सुपर्ब कॉट बाय ज्युनियर प्रेम भोईर. स्वतः तिथे धावत गेला आणि ती कॅच कंप्लीट केली. या मॅचची कॅच नाही, ही गोल्डन विकेट त्याने मिळवली आणि हा सामना जणू काही आपल्या खिशात टाकलाय. तो अर्थातच स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, स्वर्गीय येसुबाई 11 गावदेवी उंबारलीनं ठोक डीजे. ऍक्शन रिप्ले सध्या आपण पाहत आहोत आपल्या स्क्रीनवरती. दोन्ही अँगल मधून लॉफ केला होता, मिस टायमिंग होता. पाहतात आपण बघा कशा प्रकारे जज केलं. ज्युनियर प्रेमने धावला आणि त्यासोबत त्याने अप्रतिम झेल कॅरी केलाय. व्हॉट अ मॅग्निफिसंट कॉट, व्हॉट अ ब्युटिफुल कॉट बाय ज्युनियर प्रेम. आता पूर्णपणे विजयाचा अशा अपेक्षा निस्तानाबूत झालेला असं वाटतंय. 9 बॉल आणि 32 धावांची गरज. न्यू बॅटर विपुल गायकवाड. उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉइड अनप्लेबल यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. मी या गोष्टीचा उल्लेख केला की आता उंबारली एक्सप्रेस सुसाट सुटली आहे मैदानामध्ये आणि त्याला थांबवणं कठीण आहे. एका मागोमाग तो एक विकेट मिळवतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, भन्नाट गोलंदाजी करतोय सध्या मैदानात ज्युनियर प्रेम भोईर. फलंदाज मैदानात 7 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 चेंडू 32 धावांची गरज आहे. आता मॅच फार कठीण झाली आहे. जरी म्हणे क्रिकेट संघ तिसगावसाठी मोठ्या अशा अपेक्षेने तिसगाव संघ या स्पर्धेमध्ये आला होता, पण बॅटर्स सर्व फलंदाजांनी आज निराश केलं. गोलंदाज जर आपण पाहिलं तर फारशी चांगली कामगिरी झाली होती. फक्त ओमकारचे षटक जर हाताळलं तर ते वगळलं आपण, तर इतर सर्व गोलंदाजांनी तर चांगली गोलंदाजी केली होती. कारण फर्स्ट ओव्हर ऋषभनं फक्त 4 धावा, त्यानंतर 16 धावा खर्च केल्या सौरभनं. ऋषभ पुन्हा आला, 12 त्याने खर्च केल्या. ओमकारच्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा. लास्ट ओव्हरमध्ये विपुलने फक्त 10 धावा खर्च केल्या, पण ज्या धावा खर्च केल्या त्या वसूल मात्र करता आल्या नाही. 7 चेंडू आणि 32 ची गरज आहे. शिरडोनचे आमचे बंधुतुल्य मित्र धनंजय मनोहर म्हात्रे यांना तुम्ही पाहतात. ओ फाईन लेग बीट झालाय. बॉल मागे लेट पण थेट फाईन लेग पार. राणी दाबा चौकार. दाखवले जातात. काय गोलंदाजी केली. 2 षटकांचा स्पेल राहिला, 6 धावा खर्च केल्या. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 2 षटकांच्या स्पेलमध्ये जवळपास 12 धावा खर्च केलेल्या. 16 असतील, एक चौका ऍड नाही केला. 16 धावा खर्च केला. थोडं करेक्शन आमच्या लाईव्हला होतंय. दोन्ही संघ पुढील आपण तयार राहा. यानंतर लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 40+ टीम बी रेडी फॉर ब्लास्ट. पुढचा बॅटलसाठी आपण तयार राहायचंय. 40+ फॉर्मॅट फार सुंदर फॉर्मॅट आहे. खरं तर कौतुक आहे या सर्व खेळाडूंचं. स्वतःचा फिटनेस जपत असताना क्रीडांगणावरती खेळणं सोपं नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं 40+ क्रिकेट फार सोपं आहे, पण
त्यांना कधी खेळणाऱ्यांना वैयक्तिक जाऊन विचारा तुम्ही, फॉर्मॅट सोपं आहे का. वयाची 40 ओलांडल्यानंतर फलंदाज बाद आहे. जबाबदाऱ्या वाढत असतात त्यांच्यावर, पण त्या जबाबदाऱ्या स्वीकारत असताना सराव करणं आणि त्यासोबत आपल्या गावाला रिप्रेझेंट करताना क्रीडांगणावरती खेळणं हे काय सोपं नाही. कौतुक सर्व 40+ खेळाडूंचं मी करेन, जे चांगला खेळ नक्कीच वारंवार करतात आणि जे प्रयत्न करतात की आमच्याकडून चांगला खेळ व्हावा. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आशुतोषला आपण पाहतोय, ज्यानं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. 5 बॉल 28 करायचा, म्हणजे 5 षटकार लगावणे महत्वाचं आहे. ओमकार आला नवीन फलंदाज, OG ओमकार गायकवाड. फटका चांगला आहे, फटका सुंदर खेळलाय ओमकारनं. क्षेत्ररक्षक नाहीयेत, वॅकंट एरिया मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप स्वीप कव्हरला क्लिअर करणारा हा येतोय राणी दाबा चौकार. गौरव पाटील यांच्या भरपूर उशिरा शुभेच्छा आल्यात. ऑनलाईन आमच्यासोबत जोडले जातात, पण जत्रा संपल्यावर दुकानं लावली तर खरेदी करणार कोण. व्हाईट बॉल, 4 चेंडू 23ची गरज आहे. सामना संपला नाही अजूनही. मॅच इज ऑन. 4 षटकार जर आले तर मॅच इथून जिंकू शकते. बघा क्रिकेटचा खेळ आहे. नुकताच झालेल्या शिरडोन चषकामध्ये आझाद मैदानावरती आम्ही पाहिलं गोळवली विरुद्ध गावदेवी हेदुटणेमध्ये सामना सुरू होता. गोलंदाजी मार्कवरती लास्ट ओव्हर अविनाश काळन होते. 3 बॉल 21ची गरज असताना हितेश गायकरनं तो कारनामा केला. 23 ठोकल्या होत्या, त्यामुळे 4 चेंडू 23ची गरज आहे. आतिश, हो इथे काय घडलंय. बॉल मागे, नो बॉल कॉल, नो +1. कहाणी में ट्विस्ट. आणि आता इथे मात्र आपण पाहतो नो +1 अशा 2 धावा फलकावरती ऍड होतात. रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिव्ह्यू कोणाचा असेल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इट्स अ नो बॉल. वेस्ट आहे. कंट्रोल रूम मधून 3ऱ्या पंचांनी टीव्ही अंपायरने निर्णय दिलेला आहे. नो बॉल म्हणजे 4 चेंडू 21 धावांची गरज आहे. सामना कधी कुठे कसाही पलटू शकतो हे आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. सध्या बॉलिंग मार्कवरती आशुतोष, त्याच्यावरती दबाव असेल की 2 चेंडू इथून चांगले हाताळायचे त्याला देखील. 4 बॉल 21ची गरज आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जयंत तापोईर. नाही, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न तर झाला, संपर्क तितकासा चांगला झाला नाही. 1च धाव इथे मिळेल. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. याच संगमात ते डे फॉर्मॅट होतं खरं तर, पण हे नाईट फॉर्मॅट आहे. संघ वेगळा आहे, खेळपट्टी वेगळी आहे, स्पर्धा वेगळी आहे, त्यामुळे काहीतरी वेगळेपणा इथे देखील पाहायला मिळेल. एका षटकात 22 धावांची गरज असताना 3 बॉलमध्ये 1 धाव दिली होती. पुढच्या 3 मध्ये 21 देखील खर्च केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट आहे बघा, नथिंग इज इम्पॉसिबल. सर बॅटमॅन ड्राईव्ह केला, बॅटचा फेज ओपन करत असताना क्लासिकल ड्राईव्ह. बट आता म्हणू शकतो की इथनं या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती विजाच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचले आहे ते टीम, अर्थातच स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, स्वर्गीय येसुबाई 11 गावदेवी उंबारली. हलक्या हाताने खेळ असा होता. आता फक्त औपचारिकता शिल्लक. शेवटचा 1 चेंडू औपचारिकता इथून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास विजयी रथावरती स्वार होण्यासाठी तयार आहे कैलासवासी येसुबाई 11 स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. औपचारिकता पूर्ण, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो अर्थातच स्वर्गीय येसुबाई 11 योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघानं. वेल प्लेड टीम उंबारली.
अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल कौतुक आणि आभार. चांगला खेळ दाखवला तो अर्थातच जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करू. जरूर